गुड मॉर्निंग स्टुडंट्स. मुलांनो, या अगोदरच्या लेक्चरला आपण टाइप्स ऑफ दी बॅक्टेरिया शिकलेले आहोत, म्हणजेच ग्रुप्स ऑफ दी बॅक्टेरिया. ऑन दी बेसिस ऑफ शेप और दी मॉर्फॉलॉजी, these bacteria are of mainly 4 types. Coccus, these are the spherical shaped, and these are the spherical or the rounded shaped bacteria are called as coccus. Singular is the coccus, plural is the cocci. Then next are the bacillus. These are rod shaped, and singular is the bacillus and plural is the bacilli. Rod shaped bacteria are called as bacilli. These are the rod shaped bacteria. Then third type is the vibrio, and these are comma or the kidney shaped. कॉमा माहिती आहे तुम्हाला, आपण जो वापरतो तो कॉमा, स्वल्पविराम. अँड किडनी मीन्स मूत्रपिंड. किडनी शेप्ड और कॉमा शेप्ड बॅक्टेरिया आर कॉल्ड ॲज व्हायब्रो, अँड प्लुरल इज द व्हायब्री. फोर्थ टाइप of the bacteria on the basis of shape or the morphology is the spirulum. Singular is the spirulum and plural is the spirili. बघा, spirulum is the spiral shaped or twisted shaped or coiled. These are the coiled twisted spiral bacteria and these are called as spirulum. Then next type of the bacteria are based on the basis of evolution. Evolution means उत्क्रांती. आता हे जे उत्क्रांती, evolution means what? These are the changes which occurs in the body of the organisms as time passes. जसा काळ पुढे निघून जाईल तसं त्या ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये काय काय चेंजेस होतात, ते चेंजेस म्हणजेच त्याचे इव्हॉल्युशन आहे. अँड ऑन दी बेसिस ऑफ इव्हॉल्युशन these bacteria are of 2 types, archibacteria and the eubacteria. This archibacteria and eubacteria are the type of the bacteria on the basis of evolution. Then which are the silent features or the characteristics of archibacteria? First, archibacteria. These bacteria are mostly found in the extreme environments, hence called as extremophilous. See here, extremophilous. Extreme means opposite. अतिशय टोकाच्या एन्व्हायरमेंटल कंडिशनमध्ये ज्या बॅक्टेरिया सापडतात त्यांना एक्स्ट्रीमोफिलस म्हणतात. मीन्स आर्चीबॅक्टेरिया आर दी एक्स्ट्रीमोफिलस बॅक्टेरिया बिकॉज दे कॅन फाउंड in the extreme environmental conditions. These are found in the volcanic creations, salty lakes and the hot springs. बघा, कुठं कुठं सापडतात? व्हॉल्कॅनिक क्रिएशन्स. व्हॉल्कॅनिक क्रिएशन्स म्हणजे ज्वालामुखी. आपण इमॅजिन करू शकतो ज्वालामुखी जिथं होतो तिथं काय टेम्परेचर असेल ते. व्हेरी हाय टेम्परेचर तिथं आहे. अशा ठिकाणी सुद्धा या बॅक्टेरिया आढळतात. देन सॉल्टी लेक्स म्हणजे खाऱ्या पाण्याची जे तळे आहेत तिथं. अँड हॉट स्प्रिंग्स म्हणजे उष्ण पाण्याचे जे झरे आहेत तिथं. अशा ठिकाणी या बॅक्टेरिया सापडतात. दे हॅव ए कपॅसिटी टू सर्वाईव्ह इन व्हेरी सिव्हिअर कंडिशन. अतिशय टोकाच्या कंडिशनमध्ये त्यांना राहण्यासाठी त्यांच्याकडे काय असते? कपॅसिटी असते, त्यांची ॲबिलिटी असते. देन हॅलोफाइल्स. These halophiles are the bacteria which can survive in high salinity. अतिशय कमालीची सॅलिनिटी असणाऱ्या ठिकाणी ज्या बॅक्टेरिया सापडतात त्यांना हॅलोफाइल्स म्हणतात. देन थर्मोफाइल्स. नेम इटसेल्फ सजेस्ट दी कंडिशन और दी हॅबिटॅट. सियर, थर्मो मीन्स टेम्परेचर. These bacteria can survive at extreme temperature. एक्स्ट्रीम टेम्परेचर म्हणजे काय? अतिशय कमालीचं टेम्परेचर जिथं आहे तिथं या बॅक्टेरिया सापडतात. दीज आर कॉल्ड ॲज थर्मोफाइल्स. देन मेथॅनोजेनिक बॅक्टेरिया. नेम इटसेल्फ सजेस्ट इट्स फंक्शन. मेथॅनोजेनिक मीन्स मिथेन गॅस. These bacteria found in the gut region of the ruminants means the cows and buffaloes. गाई आणि म्हशीच्या गट रिजनमध्ये म्हणजेच ॲलिमेंटरी कॅनलमध्ये ह्या बॅक्टेरिया सापडतात. अँड दे हेल्प्स इन दी प्रोडक्शन ऑफ मिथेन गॅस और दी मिथेन इन बायोगॅस प्लांट.
आपल्याला माहिती आहे काऊ डंगपासून बायोगॅस तयार होतं आणि या बायोगॅस प्लांटमध्ये मेन जो गॅस आहे तो मिथेन आहे अँड दिस मिथेन इज प्रोड्युस्ड बाय दीज मेथॅनोजेनिक बॅक्टेरिया. देन दीज आर दी आर्चीबॅक्टेरिया. सियर आता या आर्चीबॅक्टेरियाचे एक्झाम्पल्स काय आहेत बघा. ते हॅलोफाईल्स आहेत, थर्मोफिल्स आहेत आणि मेथॅनोजेनिक बॅक्टेरिया. त्याचे फोटोग्राफ्स मी शेअर करते. आपण इमॅजिनसुद्धा करू शकत नाही एवढ्या अट्रॅक्टिव्ह कलरच्या अट्रॅक्टिव्ह शेपच्या बॅक्टेरिया असू शकतात. दीज आर दी हॅलोफाईल्स विच कॅन सर्वाईव्ह इन extreme salinity or the high salinity. Then these are the thermophils which are survive in the very high temperature environment. These are the methanogenic bacteria which plays an important role in the biogas production. Then next type is the eubacteria. एक then eubacteria. This is the second type which is based on the basis of evolution. Then silent features or the characteristics of eubacteria. These are commonly called as true bacteria. त्यांना ट्रू बॅक्टेरिया असं म्हणतात, म्हणजेच खऱ्या बॅक्टेरिया असं म्हणतात. Cell wall is made up of peptidoglycan. Cell wall means outermost covering of the cell and means पेशी भित्तिका. ते कशाने बनलेलं आहे? पेप्टायडोग्लायकन. पेप्टायडो मीन्स प्रोटीन आणि ग्लायकन्स मीन्स शुगर. प्रोटीन हे अमिनो ॲसिड्सपासून बनलेलं आहे, म्हणजे अमिनो ॲसिड्स आणि शुगरपासून जे सेल वॉल बनलेलं असतं त्याला पेप्टायडोग्लायकन सेल वॉल म्हणतात. अँड इट इज फाउंड इन दी यूबॅक्टेरिया. दे आर ॲटोट्रॉप्स अँड दी हेटेरोट्रॉप्स. ॲटोट्रॉप्स मीन्स the organisms which prepare their own food material. स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात त्यांना ॲटोट्रॉप्स म्हणतात, की त्यांना आपण स्वयंपोषी म्हणतो. अँड हेटेरोट्रॉप्स मीन्स दी ऑर्गॅनिझम्स विच कॅनॉट प्रिपेअर देअर ओन फूड मटेरियल. स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाहीत ते हेटेरोट्रॉप्स आहेत, म्हणजेच ते परपोषी आहेत. देन ॲटोट्रॉप्स मे बी फोटोसिंथेटिक. ॲटोट्रॉप्स कसे आहेत? Photosynthetic means they prepare their own food material by using the light means photo means light वापरून ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, म्हणून त्यांना फोटोसिंथेटिक म्हणतात. एक्झाम्पल आहे क्लोरोबियम मीन्स दी ग्रीन सल्फर बॅक्टेरिया. ग्रीन सल्फर बॅक्टेरिया दॅट इज दी क्लोरोबियम इज द फोटोसिंथेटिक बॅक्टेरिया. देन chemosynthetic bacteria. Chemo means chemical compound. The bacteria which prepare their food material by using the chemical compounds. These are called as chemosynthetic bacteria or chromatium. त्यांचं नाव काय? Chromatium. And example आहे sulfur bacteria. Then they can be anaerobic. Anaerobic means they respire without oxygen. Means they can live without oxygen. ते ऑक्सिजन शिवाय राहू शकतात, त्यांना अनॲरोबिक म्हणायचं आहे. अँड दे हेल्प्स इन दी कर्डिंग ऑफ मिल्क. बघा अनॲरोबिक आहे म्हणजेच ऑक्सिजनची गरज नाही आहे त्यांच्या लाईफसाठी, जगण्यासाठी. मग ते काय करतात? दे हेल्प्स इन दी कर्डिंग ऑफ मिल्क. दुधाचं दही करण्यामध्ये त्यांचा मेन रोल आहे, इम्पॉर्टंट रोल आहे. अँड दीज बॅक्टेरिया कॉल्ड ॲज लॅक्टोबॅसिली. लॅक्टोज इज द मिल्क शुगर आणि बॅसिली बॅक्टेरिया आहेत बघा. Bacillus means rounded or spherical in shape. And these lactobacilli bacteria plays an important role in the production of curd म्हणजे दही from the milk. Then these are also plays an important role in the nitrogen fixation and these are called as azotobacter. Nitrogen fixation मध्ये रोल प्ले करतात. Means plants cannot absorb nitrogen which is present in the large amount in the environment directly, but these nitrogen fixing bacteria can absorb the atmospheric nitrogen directly.
That's why these are called as nitrogen fixing bacteria. An example is the azotobacter. These nitrogen fixing bacteria are harbored in the root nodules of the leguminous plants. लेग्युमिनेसी फॅमिलीमधले जे प्लांट्स आहेत त्यांना लेग्युमिनस प्लांट्स म्हणतात. आणि त्याचे एक्झाम्पल्स आहेत पी, बीन, ग्राउंडनट. पी म्हणजे वाटाणा, बीन म्हणजे घेवडा, ग्राउंडनट जे आहे ते भुईमूग आहे. म्हणजे तुम्ही यांच्या मुळं जर बघितली असतील तर यांच्या मुळावरती बारीक अशा गाठी असतात, त्यांना रूट नड्यूल्स म्हणतात. आणि या रूट नड्यूल्समध्ये ह्या ॲझॅटोबॅक्टर मीन्स नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया राहतात. देन these are also used in antibiotic production. अँटीबायोटिक म्हणजे प्रतिजैवके तयार करण्यासाठी वापरल्या जातात आणि त्या कोणत्या स्ट्रेप्टोमायसिस. also these are used in the composting and the degrading ऑइल. कंपोस्टिंग म्हणजे काय तर कुजण्याची प्रक्रिया. जे काही लिव्हिंग थिंग्ज आहेत किंवा डेड थिंग्ज आहेत ते कुजतात, त्या कुजण्याच्या प्रक्रियेला कंपोस्टिंग म्हणायचं आहे. आणि ऑइल डिग्रेडिंग म्हणजे ऑइलचे जे मोठे ड्रॉपलेट्स आहेत त्याची ब्रेकडाऊन करून स्मॉल ड्रॉपलेट्स तयार करणं त्याला ऑइल डिग्रेडेशन म्हणतात. इन दी कंपोस्टिंग अँड दी ऑइल डिग्रेडेशन ऑल्सो दीज बॅक्टेरिया प्लेज अन इम्पॉर्टंट रोल. देन जेनेटिक मटेरियल इज इन दी फॉर्म ऑफ न्यूक्लिओइड. ह्या कशा आहेत ह्याच्यामध्ये जेनेटिक मटेरियल आहे ते न्यूक्लिओइडच्या फॉर्ममध्ये आहे. न्यूक्लिओइड मीन्स दी लॉंग सर्क्युलर डबल स्टँडर्ड DNA. हा जो DNA आहे तो लॉंग आहे, सर्क्युलर आहे, डबल स्टँडर्ड आहे आणि फक्त नेटवर्कच्या फॉर्ममध्ये प्रेझेंट आहे म्हणून त्याला न्यूक्लिओइड म्हणायचं आहे. विच इज नॉट कवर्ड बाय दी न्यूक्लिअर मेम्ब्रेन. बॉडी इज कवर्ड बाय म्युसिलॅजिनस शीथ. आता म्युसिलॅजिनस शीथ म्हणजे काय. म्युसिलेज इज ए स्टिकी सबस्टन्स अँड this sticky substance covers the entire body of the bacteria and it forms a sheath. sheath म्हणजे कवरिंग. ह्या बॅक्टेरियाच्या बॉडीवरती हे म्युसिलॅजिनस सबस्टन्सचं कवरिंग असतं, त्याला म्हणायचं आहे म्युसिलॅजिनस शीथ. म्युसिलेज इज द गम लाईक स्टिकी सबस्टन्स. डिंकासारखा चिकट द्रव पदार्थ असतो आणि त्याचं कवरिंग त्यांच्या बॉडीवरती असतं. मोस्टली फ्रेश वॉटर. फ्रेश वॉटर म्हणजे ताजं पाणी नव्हे तर गोडं पाणी म्हणायचं आहे. मोस्टली फ्रेश वॉटर म्हणजे गोड्या पाण्यात ह्या बॅक्टेरिया सापडतात. फिलॅमेंटस आहेत मीन्स बॉडी इज फिलॅमेंट लाईक, थ्रेड लाईक, फायबर लाईक. अँड मल्टी सेल्युलर फॉर्म्स मीन्स बॉडी इज मेड अप ऑफ मेनी सेल्स. अनेक सेलनी बॉडी तयार झालेली असते म्हणून त्यांना मल्टी सेल्युलर फॉर्म्स असं म्हणतात. त्यानंतर नेक्स्ट कॅरेक्टर आहे ते आहे फिलॅमेंट्स शोज दी हेटेरोसिस्ट. आता हेटेरोसिस्ट्स आहेत फिलामेंट्समध्ये विच हेल्प्स इन दी नायट्रोजन फिक्सेशन. हे हेटेरोसिस्ट्स आहेत ते नायट्रोजन फिक्सेशनसाठी यूजफुल आहेत. हेटेरोसिस्ट म्हणजे काय बघा, ह्या ज्या यू बॅक्टेरिया आहेत त्या बॅक्टेरियाचं एक्झाम्पल सायनोबॅक्टेरिया आहे अँड एक्झाम्पल आहे नॉस्टॉक. ही नॉस्टॉकची फिलामेंट आहे बघा, लांब थ्रेड लाईक फिलामेंट आहे. These blue colored structures are called as heterocysts and these heterocysts plays an important role in the nitrogen fixation and this filament is entirely covered by a mucilaginous sheath or sticky substance. Here this is the mucilaginous sheath. बाहेरचं जे कवरिंग आहे ते आहे म्युसिलॅजिनस शीथ आहे. हे हेटेरोसिस्ट नायट्रोजन फिक्सेशनमध्ये इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. देन फोटोसिंथेटिक पिगमेंट्स आर क्लोरोफिल ए, क्लोरोफिल बी, कॅरोटीन अँड दी झॅन्थोफिल. फोटोसिंथेटिक म्हटलेलं आहे मीन्स फोटोसिंथेसिस इज द प्रोसेस बाय विच प्लांट प्रिपेअर देअर ओन फूड मटेरियल बाय यूजिंग दी सनलाईट अँड दी क्लोरोफिल पिगमेंट. सूर्यप्रकाश आणि हरित लवक याचा वापर करून ज्या प्रोसेसमध्ये फूड मटेरियल तयार केलं जातं त्याला फोटोसिंथेसिस म्हणतात. आणि ते फोटोसिंथेटिक पिगमेंट्स कोणते आहेत, क्लोरोफिल ए, क्लोरोफिल ए, क्लोरोफिल बी, कॅरोटीन अँड झॅन्थोफिल. हे 4 फोटोसिंथेटिक पिगमेंट्स याच्यामध्ये प्रेझेंट आहेत. देन हेटेरोट्रॉप्स आर मोस्ट अबंडंट डिकम्पोजर्स. हेटेरोट्रॉप्स मीन्स द ऑर्गॅनिझम्स which
cannot prepare their own food material, these organisms are called as heterotrophs. See here, the heterotrophs are the organisms which cannot prepare their own food material, and these heterotrophs are the abundant decomposers, means these are decomposers. They play an important role in the process of decomposition. Decomposition means the breakdown of the complex molecules into simplest one. सिंपल कॉम्प्लेक्स जे कंपोनंट्स आहेत त्याचं सिंपल फॉर्ममध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी जी प्रोसेस आहे त्याला डिकम्पोजिशन म्हणतात, आणि डिकम्पोजर्सचं काम कोण करतात? हेटेरोट्रॉफ्स, म्हणजे कुजण्याची प्रोसेस आहे ती. देन सम ऑफ देम आर पॅथोजेन्स. पॅथोजेन्स मीन्स दी ऑर्गॅनिझम्स which causes disorders or the diseases to the other organisms. दुसऱ्या ऑर्गॅनिझमला डिसऑर्डर होतात, डिसीज होतात, आजार होतात, रोग होतात, त्यांना म्हणायचं आहे पॅथोजेन्स. अँड सम ऑफ these bacteria are pathogenic which causes diseases like टायफॉइड. टायफॉइड म्हणजे हिवताप, कॉलरा आहे, नंतर ट्युबरक्युलोसिस आहे म्हणजे TB आहे, आणि टिटॅनस म्हणजे धनुर्वात आहे. Typhoid, cholera, tuberculosis, these are the diseases which are caused by the eubacteria which are pathogenic, means the disease causing. आता eubacteriaचं एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. जे सायनोबॅक्टेरिया आहेत म्हणजेच नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया आहेत, त्या कोणत्या आहेत? नॉस्टॉक आहेत. हे हेटेरोसिस्ट आहे की जे नायट्रोजन फिक्सिंगमध्ये इम्पॉर्टंट रोल प्ले करतं. आणखी हे त्याच्यावरती काय आहे? म्युसिलॅजिनस शीत आहे, म्युसिलॅजिनस कवरिंग आहे. दिस इज द फोटोग्राफ ऑफ दी सायनोबॅक्टेरिया, मीन्स दी नॉस्टॉक. अँड दिस इज द राउंडेड स्ट्रक्चर की जे ॲरोनी दाखवलेलं आहे ते आहे हेटेरोसिस्ट, की जे नायट्रोजन फिक्सिंगमध्ये इम्पॉर्टंट रोल प्ले करतं. देन नेक्स्ट, मायकोप्लाझ्मा. These are smallest living forms, अतिशय लहान लिव्हिंग फॉर्म्स आहेत. सेल वॉल इज absent. बघा, आउटर मोस्ट कवरिंग जे सेल वॉल आहे ते absent आहे. These are pathogenics, means these are responsible for the disease causing organisms आहेत, त्यांनी आजार होतो. Then these are resistant to the common antibiotics due to the absence of cell wall. जे कॉमन अँटीबायोटिक्स आहेत म्हणजे प्रतिजैविक आहेत त्यांना रेजिस्ट आहेत, म्हणजे त्या कॉमन अँटीबायोटिक्सचा यांच्यावरती काहीही परिणाम होत नाही ड्यू टू अब्सेन्स ऑफ दी सेल वॉल. अँड दीज आर दी मायकोप्लाझ्मा. ह्या राउंडेड स्ट्रक्चर असणाऱ्या काय आहेत? मायकोप्लाझ्मा बॅक्टेरिया आहेत. देन नेक्स्ट किंगडम, सेकंड किंगडम आहे तो आहे किंगडम प्रोटिस्टा. देन विच आर दी characteristics or the features of the kingdom protista? Silent features of the kingdom protista. Then unicellular. These are unicellular eukaryotic organisms. बघा त्याच्यामध्ये काय आहेत? युनिसेल्युलर म्हणजेच काय आहे? एक पेशीय, सिंगल सेल्ड ऑर्गॅनिझम्स आहेत. युकॅरियोटिक means nucleus is well developed and this nucleus is covered by the nuclear membrane or the nuclear envelope. This nucleus is distinct, prominent and well developed, well defined. Then organisms जे आहेत ते eukaryotic organisms आहेत. They shows the link with the all eukaryotic kingdoms like kingdom Plantae, kingdom Fungi and the kingdom Animalia. म्हणजे हा किंगडम प्रोटिस्टा जो आहे तो किंगडम प्रोटिस्टा या इतर जे युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स आहेत त्या युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्सच्या कॅरेक्टर्सची मिळता जुळता आहे, म्हणजे इतर युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्सची लिंक दर्शवतो. ते युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम असणारे किंगडम्स कोणते आहेत? किंगडम प्लॅन्टी, किंगडम फंजाय आणि किंगडम ॲनिमालिया. म्हणजे किंगडम फंजाय, किंगडम प्लॅन्टी, किंगडम ॲनिमालिया बरोबर या किंगडम प्रोटिस्टाची लिंक आहे. आता ह्या किंगडम प्रोटिस्टामध्ये असे ऑर्गॅनिझम्स आहेत की जे ऑर्गॅनिझम्स प्लॅन्ट्सचे ॲज वेल ॲज ॲनिमल्सचे कॅरेक्टर्स दर्शवतात.
म्हणून हा किंगडम अतिशय महत्त्वाचा आहे की जो विटकर्स 5 किंगडम सिस्टीममध्ये इन्क्लूड केलेला आहे. देन प्लांट लाईक प्रोटिस्ट. हे प्रोटिस्ट कसले आहेत तर प्लांट लाईक आहेत, म्हणजेच वनस्पतीसारखे आहेत. आता हे जे प्रोटिस्ट प्लांट लाईक आहेत ते नेमके काय आहेत बघा. त्यांचं एक्झाम्पल, मेजॉरिटी ऑफ दिस प्लांट लाईक प्रोटिस्ट इन्क्लूड्स दी डायटम्स. ह्याच्यामध्ये डायटम्सचा जास्तीत जास्त समावेश होतो. ह्याच्या अगोदर मी कॅरेक्टर एक्सप्लेन करायच्या अगोदर तुम्हाला त्याचे फोटोग्राफ्स दाखवते. डायटम्स म्हणजे काय आहेत. आपण इमॅजिन सुद्धा करू शकत नाही की इतके सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह ऑर्गॅनिझम्स या पृथ्वी तलावरती आहेत. सियर दीज आर दी डायटम्स. हे सगळे डायटम्स आहेत, वेगवेगळ्या आकाराचे आणि वेगवेगळ्या रंगाचे. सियर दीज आर दी डायटम्स. सगळे डायटम्स आहेत. डायटम्स वापरून हे काय केलेले आहे, एक आर्टिकल तयार केलेलं आहे बघा. हे सगळे डायटम्स आहेत की जे काय आहेत वेगवेगळ्या आकाराचे आहेत. आता ह्या डायटम्स की जे काय आहेत प्लांट लाईक प्रोटिस्ट आहेत, त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत बघा. दीज आर ऑल्सो कॉल्ड ॲज क्रिसोफाइट्स. त्यांना क्रिसोफाइट असंही म्हणतात. कॉमनली कॉल्ड ॲज फोटो प्लँक्टॉन्स. फोटो आणि प्लँक्टॉन्स म्हटलेलं आहे बघा. फोटो मीन्स लाईट आणि प्लँक्टॉन मीन्स प्लांट्स. मीन्स these organisms prepare their own food material by using the light. लाईट वापरून ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, म्हणून त्यांना फोटोप्लॅन्क्टॉन्स म्हणायचं आहे. These are microscopic, means very 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 small. They can only see under the microscope, which are not seen by our naked eyes. आपण उघड्या डोळ्यांनी त्यांना बघू शकत नाही. अतिशय सूक्ष्म आहेत, मायक्रोस्कोपिक आहेत. मोस्टली फोटोसिंथेटिक, म्हणजे जास्तीत जास्त हे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. मेजर प्रोड्युसर्स इन ओशन, म्हणजे समुद्रामध्ये ते प्रोड्युसरचं काम करतात. अर्थवरती मेजर प्रोड्युसर्स कोण आहेत, प्लांट्स. प्लांट्स अन्न तयार करतात जमिनीवरती, अर्थवरती. पण समुद्रामध्ये हे अन्न कोण तयार करतं तर हे प्लांट लाईक प्रोटिस्ट तयार करतात. मोस्ट ऑफ देम आर डायटम्स. ते काय आहेत, डायटम्स आहेत. बॉडी वॉल ऑफ डायटम इज मेड अप ऑफ 2 सोप बॉक्स लाईक फिटिंग्स सिलिका कवर्स कॉल्ड ॲज डायटमॅसियस अर्थ. आपल्या घरी सोप बॉक्स असतो आणि त्याच्यात 2 कवर्स असतात. असेच 2 कवर असलेलं हा बॉक्स लाईक स्ट्रक्चर आहे की जे सिलिकानी बनलेलं आहे, म्हणजेच वाळूनी बनलेलं आहे. अँड इट इज कॉल्ड ॲज डायटमॅसियस अर्थ. And this granular diatomaceous earth is used in polishing and the filtration. ग्रॅन्युलर म्हणजे दाणेदार किंवा खरबडीत सरफेस असलेले जे डायटमॅसियस अर्थ आहेत ते कशासाठी वापरले जातात, पॉलिश करण्यासाठी आणि फिल्ट्रेशनसाठी. पॉलिशिंग आणि फिल्ट्रेशनमध्ये हे डायटमॅसियस अर्थ यूजफुल आहेत. हे डायटम्स आहेत. परत मी तुम्हाला हे फोटोग्राफ शेअर करते. सगळे वेगवेगळे प्रकारचे डायटम्स आहेत की अट्रॅक्टिव्ह आहेत. देन नेक्स्ट जे आहे ते ॲनिमल लाईक प्रोटिस्ट किंवा ॲनिमल लाईक प्रोटिस्टा. आता हे कसे आहेत, ॲनिमलसारखे आहेत म्हणून त्यांना ॲनिमल लाईक प्रोटिस्टा म्हटलेलं आहे. अल्सो कॉल्ड ॲज प्रोटोझोन्स. त्यांना प्रोटोझोन्स असंही म्हणतात. सेल वॉल इज अब्सेंट. बघा इथं सेल वॉल म्हणजे पेशी भित्तिका नाही आहे, अब्सेंट आहे. These are heterotrophs, means they cannot prepare their own food material, and these are believed as primitive animal forms. म्हणजे ते असं समजलं जातं की सुरुवातीचे ॲनिमल्स जर कोण असतील तर ते कोण आहे, ते ॲनिमल लाईक प्रोटिस्ट आहेत. देन त्यामध्ये कुठले कुठले प्रोटिस्ट आहेत बघा. अमिबॉइड प्रोटिस्ट किंवा अमिबॉइड प्रोटोझोन्स. नावामध्येच अमिबॉइड आहे म्हणजे अमिबा एक्झाम्पल आहे. लोकोमोटरी ऑर्गन्स आर सडोपोडिया. लोकोमोशन म्हणजे स्थलांतर करणे, हालचालीचं आहे. ऑर्गन्स कोणते आहेत, सडोपोडिया. सडोपोडिया, सडो मीन्स फॉल्स, पोडा मीन्स लेग्स. फॉल्स लेग्स आहेत म्हणजे खोटे पाय आहेत आणि त्यांना आपण छद्मपाद म्हणतो. अमिबाचा साईज शेप जो आहे तो एकसारखा नाही आहे, सारखा बदलत असतो. म्हणजे हे जे सडोपोडियाची पोझिशन बदलत असते म्हणजे खोटे पाय आहेत. एक्झाम्पल आहे अमिबा. विच इज फ्री लिव्हिंग म्हणजे स्वतंत्रपणे संचार करतो. नेक्स्ट एक्झाम्पल आहे एंटामिबा.
अँड इट इज द एंडोपॅरासाइट, म्हणजे दुसऱ्या ऑर्गॅनिझमच्या बॉडीच्या आतमध्ये राहतो. पॅरासाइट म्हणजे परजीवी आहे, एंटामिबा. अँड दिस एंटामिबा कॉजेस दी अमिबॉइक डिसेंट्री. आपल्याला जी अमिबॉइक डिसेंट्री लागते ती अमिबॉइक डिसेंट्री असते. पोल्युटेड वॉटरमध्ये हे एंटामिबा असतात आणि त्याच्यामुळं अमिबॉइक डिसेंट्री लागते. हा सुद्धा काय आहे, अमिबॉइड प्रोटोझोन आहे. त्याचं एक्झाम्पल अमिबाचं माहीत आहे तुम्हाला, तुम्ही सगळे कॅरेक्टर्स शिकलेला आहात. या अमिबाचा काय आहे, फोटोग्राफ आहे. देन नेक्स्ट इज द फ्लॅजेलेटेड प्रोटोझोन्स. आता त्याच्या नावामध्येच त्याचं मिनिंग आहे. फ्लॅजेलेटेड मीन्स फ्लॅजेला असणारा. व्हॉट इज मीन बाय फ्लॅजेला? फ्लॅजेला इज नथिंग बट दी लॉंग वायर लाईक व्हीप लाईक स्ट्रक्चर, म्हणजे चाबकासारखं वातीसारखं जे स्ट्रक्चर आहे त्याला आपण फ्लॅजेला म्हणतो. आणि ज्याला फ्लॅजेला आहे त्याला फ्लॅजेलेटेड प्रोटोझोन्स म्हणतात. लोकोमोटरी ऑर्गन्स आर फ्लॅजेला. ह्या फ्लॅजेलाच्या साह्यानं तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो, म्हणून त्याला फ्लॅजेलेटेड लोकोमोटरी ऑर्गन्स आहेत ते. देन एक्झाम्पल आहे तो ट्रिपॅनोसोमा. दिस इज द ट्रिपॅनोसोमा विच इज ए फ्लॅजेलेटेड प्रोटोझोन अँड दिस इज द फ्लॅजेलम. हे जे बारीक व्हीप लाईक स्ट्रक्चर दिसतंय त्याला म्हणायचं आहे फ्लॅजेलम, की याच्या साह्यानं तो काय करतो, लोकोमोशन करतो. अँड दिस ट्रिपॅनोसोमा इज द फ्लॅजेलेटेड प्रोटोझोन अँड इट इज पॅथोजेन. फ्लॅजेलेटेड पॅथोजेन. पॅथोजेन मीन्स विच कॉजेस दी डिसीज ऑर दी डिसऑर्डर. अँड दिस ट्रिपॅनोसोमा कॉजेस स्लीपिंग सिकनेस. स्लीपिंग सिकनेस म्हणजे काय बघा. हा जो स्लीपिंग सिकनेस आहे तो काय आहे, म्हणजे सारखं झोप येणे हा एक आजार आहे, डिसऑर्डर आहे. आणि ही जी स्लीपिंग सिकनेस जो आहे तो या फ्लॅजेलेटेड ट्रिपॅनोसोमामुळे होतो. देन नेक्स्ट जे आहे ते सिलिएटेड प्रोटोझोन्स. त्याच्या नावामध्येच त्याचं मिनिंग आहे, सिलिएटेड, सिलिया असणारे. व्हॉट इज मीन बाय सिलिया? सिलिया आर नथिंग बट दी स्मॉल हेअर लाईक स्ट्रक्चर्स विच आर प्रेझेंट ऑन दी बॉडी. बॉडीवरती बारीक हेअर लाईक स्ट्रक्चर्स असतात, त्यांना सिलिया म्हणतात. आणि अशा प्रोटोझोन्सना सिलिएटेड प्रोटोझोन्स म्हणतात. दी लोकोमोटरी ऑर्गन्स आर सिलिया. या सिलियाच्या सहाय्याने लोकोमोशन करतात. म्हणजे एक्झाम्पल आहे पॅरामेसियम. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही शिकलेला आहात. पॅरामेसियम इज ए स्लीपर शेप्ड प्रोटोझोन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम अँड बॉडी इज कवर्ड बाय व्हेरी स्मॉल हेअर लाईक स्ट्रक्चर्स. ह्या बॉडीच्या वरती तुम्हाला हेअर लाईक स्ट्रक्चर्स दिसतात, त्या ज्या आहेत त्या काय आहेत, सिलिया आहेत. त्याच्या सहाय्यानं तो लोकोमोशन करतो. दुसरं एक्झाम्पल आहे प्लाझ्मोडियम. प्लाझ्मोडियम इज द स्पोरोझोन प्रोटोझोन. मीन्स दिस प्लाझ्मोडियम प्रोड्यूस दी स्पोअर्स. स्पोअर्स म्हणजे बीजाणू तयार करतो, म्हणून त्याला स्पोरोझोन प्रोटोझोन म्हणतात. ॲज इट प्रोड्यूस दी स्पोअर्स अँड धिस प्लाझ्मोडियम कॉजेस दी मलेरिया. मलेरिया म्हणजे हिवताप. आपल्याला जो हिवताप होतो तो हिवताप कशामुळे होतो, या प्लाझ्मोडियममुळे होतं. आणि तो काय आहे, सिलिएटेड प्रोटोझोम आहे. ही पॅरामेसियमची डायग्राम महत्त्वाची आहे, तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये पण दिलेली आहे. ती व्यवस्थित करायची, त्याचे लेबल्स व्यवस्थित बघायचे सगळे. ह्या ज्या आहेत त्या कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्युअल्स आहेत. ही एक आहे आणि ही एक कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्युअल आहे. पॅरामेसियममध्ये 2 न्यूक्लियस असतात. एकाच सेलमध्ये 2 न्यूक्लियस आहे. बायन्यूक्लिएटेड सेल आहे ही. लार्ज न्यूक्लियस इज कॉल्ड ॲज मॅक्रोन्यूक्लियस ऑर दी मेगा न्यूक्लियस विच इज किडनी शेप्ड अँड स्मॉलर इज द मायक्रोन्यूक्लियस. त्याच्याच पुढं रेड कलरचा छोटा न्यूक्लियस दाखवलेला आहे, तो मायक्रोन्यूक्लियस आहे. बॉडीवरती सगळीकडे काय आहे, त्या सिलिया आहेत. बॉडी कवरिंग आहे ते सिलिया आहे. इथं ही खाच आहे, त्याला ओरल ग्रू म्हणतात, म्हणजे तोंडाची खाच म्हणतात, की जिथं काय असते, बकल कॅव्हिटी असते, तोंडाची कॅव्हिटी असते. आणि इथं ह्या ज्या येलो कलरचे दाखवलेत राऊंडेड, ते जे आहेत ते काय आहेत, येलो कलरचे राऊंडेड स्ट्रक्चर्स आहेत, ते आहेत फूड व्हॅक्युअल्स आहेत. हा झाला सिलिएटेड प्रोटोझोन. देन नेक्स्ट आहे ते डायनोफ्लॅजेलेट्स. तर हे जे डायनोफ्लॅजेलेट्स आहेत ते काय आहेत बघा. दीज आर ॲक्वॅटिक. ॲक्वॅटिक म्हणजे पाण्यामध्ये राहणारे. मोस्टली मराईन मीन्स दीज डायनोफ्लॅजेलेट्स मोस्टली फाउंड इन दी मराईन वॉटर, सी वॉटर, सॉल्टी वॉटर. समुद्रामध्ये सापडतात, खाऱ्या पाण्यामध्ये सापडतात. अँड दीज आर फोटोसिंथेटिक म्हणजे बघा स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. दे प्रिपेअर देअर ओन फूड मटेरियल.
That's why these are photosynthetic. Cell wall is made up of celluloid stiff plates. सेल वॉल जे आहे, पेशी भित्ती काय ते सेल्युलोजच्या अशा दणकट प्लेट्सनी बनलेलं असतं. दे हॅव पेअर ऑफ फ्लॅजेला. त्यांच्या काय फ्लॅजेलाची एक पेअर असते. दे हॅव येलो, ग्रीन, ब्राऊन, ब्ल्यू अँड दी रेड फोटोसिंथेटिक पिगमेंट्स. बघा, ज्या पिगमेंट्सचा उपयोग करून अन्न तयार केलं जातं त्याला फोटोसिंथेटिक पिगमेंट्स म्हणतात. अँड दिस फोटोसिंथेटिक पिगमेंट्स आर ऑफ येलो, ग्रीन, ब्राऊन, ब्ल्यू अँड दी रेड कलर्ड. एक्झाम्पल आहे गॉनालॅक्स. हे जे गॉनालॅक्स आहे, दिस गॉनालॅक्स इज द फेमस फॉर रेड टाईड. इट मेक्स सी रेड इन ॲपिअरन्स. बघा, गॉनालॅक्स हे काय डायनोफ्लॅजेलेट्स आहे आणि ते येलो, ग्रीन, ब्राऊन, ब्ल्यू, रेड कलरमध्ये असतं. त्याच्यामध्ये फोटोसिंथेटिक पिगमेंट असल्या कलरचे असतात. अँड इट इज फेमस फॉर रेड टाईड. रेड टाईड म्हणजे लाल रंगाची भरती. समुद्राला लाल भरती येते लाल रंगाची, त्याच्यासाठी हे गॉनालॅक्स फेमस आहे. म्हणजे समुद्राच्या पाण्याला लाल रंग येतो, तो कुणामुळे येतो? ओनली ड्यू टू दीज गॉनालॅक्स. बघा आता हे गॉनालॅक्स किती अट्रॅक्टिव्ह कलरचे आहेत आणि किती सुंदर दिसतात. हे गॉनालॅक्सचे स्ट्रक्चर आहे. हा आहे त्याचा, हा आहे व्हेंट्रल व्ह्यू आहे, हा डॉर्सल व्ह्यू आहे. टेक्स्टबुकमध्ये तुम्हाला ही डायग्राम दिलेली आहे. अशा टाईपचे हे गॉनालॅक्स असतात. वेगळे वेगळे शेप पण असतात. बघा इथे हे गॉनालॅक्स आहेत, किती सुंदर अट्रॅक्टिव्ह कलरचे आहेत. हे सगळे जे आहेत ते गॉनालॅक्स आहेत. रेड कलरचे आहेत, रेड कलर आहे, ब्ल्यू कलर आहे, ग्रीन कलर आहे, पिंक कलर आहे. आणि या गॉनालॅक्समुळं रेड टाईड येते. हे बघा, हा समुद्र जो आहे तो पूर्ण लाल रंगाचा झालेला आहे. ते कशामुळे झालं आहे? ओनली ड्यू टू दी गॉनालॅक्स. बघा, हे सुद्धा काय, हे समुद्र आहे की जे ह्याचे लाल कलरचं जे कलर आलेला आहे तो गॉनालॅक्समुळे आलेला आहे. सियर दिस इज द शेड्स ऑफ दी गॉनालॅक्स. हे ज्या रेड कलरच्या शेड आहेत ते गॉनालॅक्समुळं आलेले आहेत. रेड टाईपसाठी हे गॉनालॅक्स अतिशय फेमस आहे. देन नेक्स्ट इज द फंगाय लाईक प्रोटिस्ट. हे फंगाय लाईक प्रोटिस्टा काय आहेत बघा. दीज आर बिलॉंगिंग फ्रॉम दी ग्रुप मिक्झोमायसिटीज. मिक्झोमायसिटीजचे काय आहेत, त्याचा ग्रुप आहे. अँड दीज आर सॅप्रोफायटिक. सॅप्रोफायटिक म्हणजे काय? विच ग्रोज ऑन दी डेड अँड डिकेईंग ऑर्गॅनिझम. म्हणजे मेलेल्या कुजलेल्या मॅटरवरती जे वाढतात त्यांना काय म्हणतात? सॅप्रोफायटिक. दीज ऑर्गॅनिझम्स फाउंड ऑन डिकेईंग लीव्ज. बघा, हे जे ऑर्गॅनिझम्स आहेत ते कशावरती? कुजलेल्या पानावरती, कुजलेल्या लाकडाच्या ओंडक्यावरती, कुजलेल्या अन्नपदार्थावरती सापडतात. सेल फॉर्म्स दी प्लाझ्मोडियम. आता हा प्लाझ्मोडियम म्हणजे ऑर्गॅनिझम नाही आहे, प्रोटोझोन नाही आहे. तर प्लाझ्मोडियम मीन्स व्हॉट? इट इज ए लार्ज सेल मास. अनेक सेल्स एकत्र येऊन जे मोठं मास तयार होतं त्याला प्लाझ्मोडियम म्हणतात. सेल्स फॉर्म्स दी प्लाझ्मोडियम अँड दे produce very tough spores which survive in very harsh condition. हे जे स्पोर्स आहेत त्याच्या भोवती अतिशय टफ म्हणजे टणक असं काय असतं? कवरिंग असतं. आणि त्यामुळं अतिशय एक्स्ट्रीम कंडिशनला, अतिशय बिकट परिस्थितीमध्ये सुद्धा हे काय होतात? सर्वाईव्ह होतात, जिवंत राहतात. आता फंगाय लाईक प्रोटिस्ट काय आहेत बघा. त्याचं एक्झाम्पल आहे मिक्झोमायसिटीज मधले सगळे हे आहेत. हे बघा, हे झाडाचा ओंडका आहे आणि या ओंडक्यावरती हे जे दिसतंय राऊंडेड स्ट्रक्चर ते सगळं काय आहे? फंगस आहे. आणि हे फंगस मिक्झोमायसिटीजमध्ये आहेत. म्हणजे हे मिक्झोमायसिटीजमधले जे फंगाय आहेत ते या लाकडाच्या ओंडक्यावरती वाढलेले आहेत. दुसरे एक्झाम्पल बघा, हे बरेच जे आहेत ते काय आहेत? सगळे फंगस आहेत मिक्झोमायसिटीजमधले की जे या डेड ऑर डिकेईंग ऑर्गॅनिक मॅटरवरती वाढलेले आहेत. हे एक्झाम्पल्स आहेत, त्याचे वेगवेगळे फोटोग्राफ्स इथं दाखवलेले आहेत. देन युग्लिनट्स. युग्लिनट्स हे जे आहे ते लास्ट प्रोटोझोन आहेत. प्रोटोझोआमधला किंगडम प्रोटोझोआमधला प्रोटोझोन आहे. दे हॅव टफ प्रोटीनॅसियस पेलिकल. ते जे त्यांच्यावरती काय असतं? टफ म्हणजे टणक, प्रोटीननी बनलेलं म्हणजेच प्रोटीनॅसियस, पेलिकल
म्हणजेच आउटर मोस्ट कवरिंग आहे, त्याला म्हणायचं आहे प्रोटीनियासियस पेलिकल, त्याच्यावरती असतं. सेल वॉल इज अब्सेंट, बघा ह्याच्यामध्ये सेल वॉल नसतं. दे हॅव वन शॉर्ट अँड वन लॉंग फ्लॅजेला. लोकोमोटरी ऑर्गन्स आर फ्लॅजेला अँड these flagella are two in number and one is short and one is long. One short flagella असते, one long flagella असते. In absence of light they behaves as heterotrophs but has the pigments for the photosynthesis. बघा आता हे बघा, हे ॲनिमल सारखे पण बिहेव होतात आणि प्लांट सारखे पण बिहेव होतात. म्हणजेच काय, जेव्हा लाईट अब्सेंट असतो त्यावेळेला ते हेटेरोट्रॉप्स होतात, म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः तयार करत नाहीत, परपोषीसारखं वागतात. आणि जेव्हा लाईट असतो, इन प्रेझेन्स ऑफ लाईट दे परफॉर्म्स दी ॲटोट्रॉपिक फंक्शन, म्हणजे they becomes autotrophs and prepare their own food material in the process of photosynthesis. म्हणजे जेव्हा लाईट असतं त्यावेळेला ह्या फोटोसिंथेटिक पिगमेंटपासून ते अन्न तयार करतात, आणि जेव्हा लाईट अब्सेंट असतो त्यावेळेला ते हेटेरोट्रॉप्स म्हणजे परपोषीसारखे वागतात. म्हणजे हा प्लांटसारखा पण आणि ॲनिमलसारखा पण बिहेव होतो. आणि हे युग्लिनॉइड जे आहे त्याचं एक्झाम्पल आहे युग्लिना. टेक्स्टबुकमध्ये तुम्हाला फिगर दिलेली आहे, आणि ही जी युग्लिनाची फिगर आहे ती व्यवस्थित बघा, व्यवस्थित करा. हे जे आहे ते बघा, हे लॉंग व्हीप लाईक स्ट्रक्चर आहे, ते आहे फ्लॅजेलम आहे. हे बाहेरचं कवरिंग दाखवलेलं आहे ते काय आहे, पेलिकल आहे.